रक्षाबंधनसाठी गोडाचा पदार्थ काय बनवायचा तो विचार करताय. विचार तर आपण भरपूर करतो, पण बनवायच्या टायमिंगला एकदम सोपा आणि साधाच पदार्थ बनवत असतो. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी एकदम सोपी आणि पटकन होणारी मूगडाळीची बर्फी बनवून दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी मूगडाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्याचं पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आहे. आणि आता आपण याला कढईमध्ये टाकून याचं पाणी पूर्ण सुकेपर्यंत आपण ही डाळ अशी भाजून घ्यायची आहे. तर आपल्याला इथे मूगडाळीची बर्फी बनवत असताना तूप पण जास्त लागत नाही, एकतर पटकनही होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. तर आता इथे तुम्ही पाहू शकता आपलं डाळ पूर्ण कोरडी झालेलं आहे, त्याचे पाणी पूर्ण सुकलेलं आहे. आणि आता ह्या स्टेपमध्ये आपण इथे 1 चमचा तूप टाकायचं आहे. तर ह्या एकच चमचा तुपामध्येच आपली ही बर्फी खूप छान बनते. तर आता आपल्या तुपावरतीच आपलं डाळही छान अशी खमंग एकदम खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर आता तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी खमंग आपली डाळ भाजलेली आहे आणि छान त्याला वासही सुटलेला आहे, त्याचा कलरही बदललेला आहे. तर आता आपण याला ताटामध्ये काढून थोडंसं थंड करून घेऊ. आणि आता इथे मी कढईमध्ये 3 वाट्या पाणी घेतलेलं आहे. तर मी इथे 1 वाटी मूगडाळ घेतलेली होती, तर 1 वाटी मूगडाळीसाठी 3 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि 1 वाटी साखर. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. आणि आता आपली साखर विरघळून घ्यायची आहे. आणि आता आपलं डाळही थंड झालेली आहे, तर आता आपण याला मिक्सरला वाटून घेऊ. तर आता ह्याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर ह्याच्यामध्येच मी वेलची टाकलेली आहे. तर आता आपल्याला इथे एकदम बारीक अशी याची पावडर करून घ्यायची आहे. तर तुम्ही पाहू शकता डाळ छान भाजल्यामुळं आपली ही पावडर खूप छान झालेली आहे. आणि आता आपलं साखरही इकडं विरघळलेली आहे. तर आपल्याला इथे पाक बनवायचा नाही, तर आपण गुलाबजामुनसाठी कसा एकदम असं थोडासा चिकट पाक बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे बनवून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये हे पावडर टाकून घेऊ. तर गॅस बारीक करायचा आणि मग आपली मूगडाळीची पावडर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि याला गुठळ्या न होऊ देता चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बऱ्याच प्रकारच्या बर्फी किंवा वड्या, तुम्ही याला वडीही म्हणू शकता किंवा बर्फी म्हणू शकता, बनवल्या असतील. पण ही मूगडाळीची जी बर्फी आहे ती खूपच छान लागते, म्हणजे खमंग आणि मस्त लागते. एकदा नक्की करून बघा. म्हणजे ह्याच रक्षाबंधनला तुम्ही ह्या पद्धतीने अशा मूगडाळीच्या वड्या बनवून बघा. आणि त्याच्यावरती 1-5 मिनटं झाकण ठेवून छान याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि आता आपण याला ताटामध्ये काढून घेऊ. तर ताटाला मी थोडंसं तूप लावलेलं आहे. तर आपले हे वडे सेट होण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. 1 अर्धा तासामध्येच आपल्या ह्या छानपैकी अशा वड्या पडतात. आणि आपलं रूम टेम्परेचर वरतीच अर्धा तास आपण हे असंच छान याला पसरून ठेवून द्यायचं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता किंवा खोबरही खिसून टाकू शकता. तर ह्याच्यावरती मी इथं काजू खिसून टाकलेला आहे. आणि आता आपण याला थोडा वेळ असंच थंड होण्यासाठी ठेवून देऊ. आणि आता याच्या लगेच वड्या पाडायला घ्यायच्या आहेत. 1 अर्ध्या तासामध्येच आपली ही बर्फी खाण्यासाठी तयार होते. तर नक्की या पद्धतीने करून बघा. कशा झाल्या ते मला कमेंट्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसायला पण ते एवढे छान दिसतात आणि खाण्यासाठी सुद्धा म्हणजे खूपच खमंग असे लागतात. तर नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.